केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ भद्रावती येथे सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनेद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर भद्रावती येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर तहसील कार्यालय भद्रावती पर्यंत रॅली काढण्यात आली। रॅलीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, बौद्ध समाज संघटन भद्रावती, भीम आर्मी संघटन भद्रावतीचे सर्व कार्यकर्ते सहभागी होऊन तहसीलदार भद्रावती यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आंबेडकर करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद। जो बीत गया है कल, जो बीत गया है कल वो आज नहीं होता, और सबसे ऊंचा उड़ने वाला पक्षी कभी बाज नहीं होता, और जिस कौम के नौजवान संघर्ष नहीं करते उनके सर पर कभी ताज नहीं होता। मित्रहो, 2-3 दिवसा अगोदर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं तर त्याबद्दल मी भीम आर्मीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला, जर आज मी जर तुमच्यासमोर बोलत असेल तर ते भारतीय संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, आणि त्या भारतीय संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं अवमान करत असेल तर त्या गृहमंत्र्याचं मी जाहीर निषेध करतो। भारत सरकारचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केले त्या वक्तव्यावरून आज भद्रावतीमध्ये सर्वपक्षीय तसेच विविध संघटनामार्फत एक निदर्शने आंदोलन आणि निवेदन देण्याचं काम करण्यात येत आहे। या सगळ्या घडामोडींवर पाहता मी फक्त संघटनेद्वारे एवढंच म्हणणार कि तुम कल भी आंबेडकर से डरते थे, तुम आज भी आंबेडकर से डरते हो, और तुम इसके आगे भी आंबेडकर से डरोगे। तुम्हारी यही औकात है। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची आदर्श अशी राज्यघटना तयार केली व या भारत देशाच्या आदर्श राज्यघटनेला अनुसरून जगातील बहुतांशी देशांनी आपली राज्यघटना तयार केली। अशा आदर्श राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी आता लोकसभेमध्ये जे अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्व पक्षीय इथे आम्ही एक निषेध आंदोलन आयोजित केलं आहे। आणि या त्यांच्या वक्तव्यावरून या राज्यघटनेच्या आधारे हे अमित शहा जे आज केंद्रात गृहराज्यमंत्री आहेत, 2दा गृहराज्यमंत्री झाले आणि त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता सुद्धा आहे BJPची, त्या भाजपाची या अमित शहाच्या वक्तव्यावरून संविधान विरोधी त्यांची जी मानसिकता आहे ती आपल्या लक्षात येते। त्याच्यामुळे आम्ही सर्व पक्षांच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो किंवा इतर पक्ष सहभागी असो, सर्वांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत। आणि त्यांनी लोकसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध जे अत्यंत निंदनीय असं विधान केलं त्या विधानाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। जे अमित शहानी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं आहे बाबासाहेबांबद्दल, त्यांचा या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही निषेध व्यक्त करायला सर्व भद्रावती वासियांनी इथे जमलेले आहोत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे अमित शहा आहेत, जे खातो तो घास आणि घेतो तो श्वास या जगामध्ये बाबासाहेबांनी दिला आहे, आणि बाबासाहेबांचे जर असं वक्तव्य करत असेल तरी त्या माणसाला समाज आणि या देशातले बौद्ध बांधव त्यांना कदापि माफ करणार नाही। आणि इथे त्यांचा मी जाहीर निषेध करते। केंद्राचं जे हिवाळी अधिवेशन चालू होतं
त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा गृहमंत्री, देशाचा गृहमंत्री पण भारतीय जनता पार्टीचा रंगा यांनी बाबासाहेबांसंदर्भात असे बोलले की फॅशन म्हणून बाबासाहेबांना संबोधलं त्या माणसानं. त्या मूर्खांना हे माहिती नाही की बाबासाहेब हे फॅशन नव्हते, तर बाबासाहेब एक पॅशन होते. बाबासाहेबांना देशाला जे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून भारत देश चालत आहे. आणि हे मूर्खपणाचे लक्षणं की यांच्या जे पोटात होतं ते नेमकं आता यांच्या ओटात आलं आहे. आणि नक्कीच यांनी जो मागं 400 पारचा जो नारा दिला होता, 400 खासदार निवडून आणून नक्कीच हे संविधानात पूर्णमध्ये बदल करून संविधान बदलवण्याच्या तयारीत होते. या भारतीय जनता पार्टीचा आणि अमित शहाचा मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे. त्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. म्हणजे बाबासाहेबाबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं आहे हे अशोभनीय आहे. त्या बाबासाहेबांनी ह्या बंधनाचं भारताचं संविधान दिलं आणि सर्व समाजात सर्व धर्माला समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाची परिभाषा दिली. त्या बाबासाहेबाबद्दल त्यांचं हे वक्तव्य आहे. याच्यातून त्यांची मनुवाद विचारसरणी आहे, BJPची मनुवाद विचारसरणी दिसून पडते देशाला. म्हणून आज देशाला गरज आहे संविधानाची. संविधान देश चालतो. ह्या घटनेचा तीव्र शब्दात भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो व अमित शहा यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही भीम आर्मीच्या तर्फे मागणी करतो.